नमस्कार. ॲडव्होकेट योगेश माखणे पाटील नेहमीप्रमाणे आपल्यासाठी कायदेशीर माहितीचा व्हिडिओ घेऊन येत आहे. लोक जे आम्हाला प्रश्न विचारत आहेत आणि कमेंट करत आहेत त्याच्यानुसार काही व्हिडिओ आम्ही बनवायचे ठरवलेले आहे. त्याआधी तुम्ही माझे व्हिडिओ लाईक करता, मला कमेंट करता, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसेच माझे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर आणि फॉरवर्ड करा, जेणेकरून हा जो भारतीय कायदा आहे, हे जे कायद्याचं राज्य आहे, त्याच्याबद्दलची माहिती तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचेल. आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की आपल्या जमिनीतून, शेतातून, आपल्या प्लॉटमधून जर का विजेची लाईन जात असेल किंवा आपल्या जमिनीमध्ये, शेतामध्ये, प्लॉटमध्ये विजेचा टॉवर आला असेल किंवा गॅसची पाईपलाईन जात असेल, पाण्याची पाईपलाईन जात असेल, एखादी अन्य केबल आपल्या शेतातून जात असेल, ड्रेनेज जात असेल, तर यासाठी मोबदला मिळतो का? तर मित्रांनो, आमच्या असं लक्षात आलेलं आहे की बहुतेक वेळा अशा प्रकारचा मोबदला मिळतो, 100% मिळतो, पण बहुतेक वेळा लोक अशा प्रकारचा मोबदला क्लेम करायला त्या अथॉरिटीकडे जात नाहीत, असं आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून आजचा हा खास व्हिडिओ. तर मित्रांनो, तुमच्या शेतात जर का मोबाईल टॉवर असेल, इलेक्ट्रिसिटीचा टॉवर असेल किंवा तुमच्या शेतातनं पाईपलाईन, गॅसची लाईन गेली असेल, पाईपलाईन गेली असेल, प्लॉटमधनं ड्रेनेज गेला असेल किंवा अन्य कुठल्याही केबल, जसं फायबर ज्याला म्हणतो आपण, इंटरनेटची फायबर गेली असेल, तर तुम्हाला असं वाटतं की यातनं माझं काही फार नुकसान होत नाहीये. पण असं नाहीये मित्रांनो. त्या ठिकाणी जिथनं ह्या सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत, ती जमीन ही पडीक जमीन म्हणून धरली जाते, कारण तुम्ही त्या जमिनीचा कोणत्याही प्रकारचा वापर करू शकत नाही. आता हाय टेन्शनची जर का वायर गेलेली असेल, तर हाय टेन्शनच्या वायरचा नियम काय आहे तुम्हाला सांगतो की दोन्ही बाजूला 6 मीटरचा स्विंग, म्हणजे जर का एखादं मोठं वादळ आलं, वारं आलं जोराचं, तर ती वायर हलते, यासाठी तिचा जो स्विंग आहे तो 6 मीटरचा धरलेला आहे. म्हणजे ती जी वायर तुमच्या शेतातनं जात असेल, तिच्या दोन्ही साईडला 6 मीटर पर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारचं बांधकाम करू शकत नाही. तीच गोष्ट गॅसच्या पाईपलाईनच्या बाबतीमध्ये, तीच गोष्ट पाण्याच्या पाईपलाईनच्या बाबतीमध्ये आहे, फायबरच्या बाबतीमध्ये आहे. जरी ती जमिनीखालनं जात असली तरी त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारची शेती, लागवड, घर बांधणी, खोदकाम करू शकत नाही. याचा अर्थ ती जी जमीन आहे ती तुमच्या विना उपयोगाची जमीन म्हणून तुमच्याकडे फक्त मालकी हक्काने राहील. पण मग अशा वेळेस आज जर का आपल्या जमिनीचा तिराहित व्यक्ती, तिराहित संस्था, तिराहित कंपनी जर का वापर करत असेल, तर अशा गोष्टींमध्ये आपल्याला मोबदला मिळतो का? तर मित्रांनो, 100% तुमच्या शेतामधनं जर का विजेची लाईन, विजेचा खांब, गॅसची लाईन, पाण्याची लाईन, इंटरनेट केबल, ड्रेनेज लाईन किंवा अन्यथा काहीही जात असेल, तरी देखील तुम्हाला त्याचा मोबदला मिळतो. आणि हा मोबदला कोण देतं? तर जसं विजेच्या बाबतीमध्ये महावितरण नावाची जी कंपनी आहे, इलेक्ट्रिसिटी बोर्डाने स्थापन केलेली, या कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याकडे किंवा तहसीलदारकडे तुम्ही फोटो सकट मराठीमध्ये अर्ज केलात तर तुम्हाला 100% मोबदला मिळू शकतो. असा मोबदला तुमच्या भागातल्या रेडी रेकनर दराच्या साधारण 15% वाढीव दर देऊन तुम्हाला दिला जातो. आता काही ठिकाणी महावितरण कंपनीला सबस्टेशन हवं असतं. अशा वेळेस मात्र ते तुमच्याबरोबर रीतसर भाडे करार करतात आणि त्या भाडे करारामध्ये जे काही भाडं ठरलेलं असेल, तर ते भाडं तुम्हाला दरमहा किंवा दर वर्षाला हे दिलं जातं. आता गॅसची जर का पाईपलाईन गेली असेल किंवा एखादी नळ योजना गेली असेल किंवा एखादी इंटरनेट केबल तुमच्या शेतातनं गेली असेल,
तर अशा वेळेस ती जी प्रायव्हेट कंपनी आहे त्या प्रायव्हेट कंपनीला तुम्हाला तुमचा सातबारा जोडून, तिथले फोटो काढून, जागेवरची स्थिती तपशील देऊन एक अर्ज तुम्हाला अशा कंपनीला करायचा आहे. कंपनी देखील तुम्हाला रेडी रेकनर दराच्या साधारण 15% पर्यंत वाढीव असा मोबदला देते. जमिनीची मालकी ही तुमचीच राहते, परंतु त्याचा जो वापरण्याचा अधिकार आहे तो मात्र त्या कंपनीकडे किंवा त्या प्राधिकरणाकडे सरकारच्या हस्तांतरित झालेला असतो. तसंच मित्रांनो, अजून एक प्रश्न येतो की आमच्या भागामध्ये किंवा आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत आहे आणि आमच्या शेतातनं इंटरनेट केबल गेलेली आहे, गॅस पाईपलाईन गेलेली आहे किंवा अजून कुठल्या प्रकारची केबल गेलेली आहे आणि त्याचे जे पैसे आहेत मोबदल्याचे ते ग्रामपंचायत घेत आहे. तर मित्रांनो, इथं मी ठळकपणे सांगू इच्छितो की ग्रामपंचायतला अशा गोष्टींवरती कर लावायचा अधिकार आहे. ग्रामपंचायत तुमच्या शेतातनं गेलेल्या एखाद्या केबलच्या लाईनचा मोबदला स्वीकारू शकत नाही आणि असा जर का मोबदला कुठल्या ग्रामपंचायतने स्वीकारलेला असेल तर तो बेकायदेशीर आहे. त्याच्या विरुद्ध तुम्ही तहसीलदार किंवा कलेक्टरकडे जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता. तसेच अशी जी प्रायव्हेट कंपनी असेल अशा प्रायव्हेट कंपनीला अर्ज करा. तो मराठीतनं असला तरी चालेल. त्याला तुमचा सातबारा लावा, त्याच्याबरोबर फोटो लावा आणि अशा कंपनीकडे तुम्ही मोबदला 100% मागू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, भविष्यामध्ये अजून निरनिराळे काही गोष्टी येऊ शकतात. जसं इंटरनेट केबल आपल्याला माहीत नव्हती, मोबाईल टॉवर आपल्याला माहीत नव्हता, पण त्या गोष्टी आल्या. उद्या कदाचित अजून काहीतरी नवीन संशोधन होऊन टेक्नॉलॉजीमध्ये नवीन काहीतरी गोष्टी येऊ घालतील आणि अशा नवीन येऊ घातलेल्या गोष्टीचा वापर जर का सरकार किंवा ती प्रायव्हेट कंपनी तुमच्या जमिनीतनं वाहन करण्यासाठी करणार असेल तर अशा वेळेस तुम्हाला त्याचा मोबदला 100% मिळतो. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉरवर्ड करा. धन्यवाद.